नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, भारत सरकार यांच्यामार्फत या ठिकाणी RPF पदासाठी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला 4000 प्लस जागांची पदभरती असणार. यामध्ये पहिली पोस्ट असेल सब इन्स्पेक्टर, ह्या पदासाठी 452 आणि कॉन्स्टेबल ह्या पदासाठी मित्रांनो 4208 जागांची पदभरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरला जातो याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो माहितीचा व्हिडिओ आपण या ठिकाणी ऑलरेडी बनवला आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवरती मिळून जाणार. आपण अशा व्हिडिओमध्ये ह्या फॉर्म कसा भरला जातो याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कनेक्ट दाबा. मित्र आपण सगळं सुरू करू. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याची ऑनलाईन फॉर्म प्रोसेसची लिंक खाली या ठिकाणी ओपन झालेले आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असल्यास या ठिकाणी ऑलरेडी हॅव रजिस्टर अकाउंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नवीन असले क्रिएट अकाउंट क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंट क्लिक करायला तुम्हाला कंट्री या ठिकाणी इंडिया या ठिकाणी निवडायची आहे. त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला पहिले नाव या ठिकाणी 10वीच्या मार्कशीटवर जसा या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर नावामध्ये बदल असले या ठिकाणी येस किंवा नो करून त्याच्या डिटेल्स लिहायचे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला बर्थ डेट या ठिकाणी लिहायचे आहे. जेंडर मेल फिमेल या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला फादर्स नेम या ठिकाणी मदर्स नेम या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. आधार नंबर टाकून या ठिकाणी व्हेरिफिकेशन ऑप्शन क्लिक करायचं नसेल या ठिकाणी नॉट आधारवर क्लिक करून या ठिकाणी पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड वोटर आयडीवरती या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी जनरेट करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर जनरेट OTP करायचा. या ठिकाणी पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चर टाकून या ठिकाणी क्रिएट अकाउंट क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट क्रिएट झाल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा मेसेज या ठिकाणी येणार. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लिक करायचे. ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 पदासाठी अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी कोणत्या पदासाठी अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं या ठिकाणी सब इन्स्पेक्टर असेल किंवा कॉन्स्टेबल असेल या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं. या पदासाठी मित्रांनो तुम्हाला कॉन्स्टेबलसाठी अप्लाय करून या ठिकाणी दाखवणार आहोत. या पदामध्ये तुम्हाला आय एम केअरफुली RRBसाठी या ठिकाणी क्लिक करून सेव्ह ऑप्शन क्लिक करायचं. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा जी माहिती भरली होती याचा तपशील या ठिकाणी देण्यात आला आहे. त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड अनमॅरिड त्याची रिजन या ठिकाणी निवडायचं. हिंदू मुस्लिम बौद्ध वगैरे जे असल्यास जैन असल्यास या ठिकाणी तुमचा रिजन या ठिकाणी निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फ्री पास हा अवेलेबल आहे का. जर तुम्ही SCT मध्ये असाल तर फ्री पास या ठिकाणी राहणार आहेत. इतर कॅटेगरीसाठी फ्री पास राहणार. मदर टंग निवडायचे आहेत. त्याचबरोबर एक्झाम लँग्वेज निवडायची आहे. या ठिकाणी ब्लॅक मोड जसं की तुमच्या शरीरावरती कोणता डाग आहे या ठिकाणी तुम्हाला डाग 2 या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं कॅटेगरी निवडायची. जर तुम्ही SCT मध्ये OBC मध्ये असाल या ठिकाणी त्याचा तपशील या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस या लिहायचा आहे. ॲड्रेसमध्ये स्टेट या ठिकाणी जिल्हा आणि गावाचं नाव आणि तालुका टाकून या ठिकाणी पिनकोड टाकून या ठिकाणी सेव्ह ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढची पोस्ट आहे मित्रांनो पर्सनल डिटेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्सप्रेस असतात येस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हँडिकॅप असल्यास या ठिकाणी येस किंवा नो आणि तसा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास EBC मध्ये असेल येस किंवा नो करून त्याचा तपशील द्यायचा. रेल्वेचे एम्प्लॉईड असलं त्याचा तपशील आणि करंट एम्प्लॉयमध्ये असल्यास येस किंवा नो त्याचा तपशील द्यायचा. त्याचबरोबर अप्रेंटिसशिप असेल येस किंवा नो द्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला यामध्ये मित्रांनो रिफंड सिस्टम असणार आहे. त्यामध्ये कार्ड होल्डर नेम अकाउंट नंबर IFSC कोड टाकून या ठिकाणी सेव्ह ऑप्शन क्लिक करायचे. सेव्ह ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढची प्रोसेस आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन डिटेल आहे. या ठिकाणी कोणतं बोर्ड होतं ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा कोणता होता तो या ठिकाणी 10वीचा सिलेक्ट करायचा. बोर्ड कोणतं होतं पासिंग डेट आणि रोल नंबर या ठिकाणी ॲड कार्ड आणि नेक्स्ट ऑप्शन क्लिक करायचं. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. रिसेंटली फोटो व्हाईट बॅकग्राऊंड अपलोड करायचा आहे. साईज दिली आहे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. 30 ते 70 KB दरम्यान ठिकाणी अपलोड करायचं आहे. व्हाईट बॅकग्राऊंड याने तुम्हाला चालू सही आहे मित्रांनो. ब्लॅक किंवा ब्ल्यू सही अपलोड करायचे आहे. 30 ते 70 KB दरम्यान सही अपलोड करून सेव्ह नेक्स्ट ऑप्शन क्लिक करायचं. त्याच्यानंतर ठिकाणी तुम्हाला शेवट आहे त्या ठिकाणी पेमेंट प्रोसेस या ठिकाणी असणार आहेत. पेमेंट असणार आहेत मित्रांनो. ओपन OBC साठी 500 रुपये फी. SC/ST मध्ये असलं काय 800 रुपये फी राहणार. त्याच्यानंतर ठिकाणी तुम्हाला फॉर्म प्रिव्ह्यू एकदा करायचा आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म प्रिव्ह्यू एकदा करायचा आहे. प्रिव्ह्यू फॉर्म केल्यानंतर तुम्हाला खाली प्रिव्ह्यू फॉर्ममध्ये क्लिक करून या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यामध्ये फी असणार आहे मित्रांनो. फी या ठिकाणी SC मध्ये असल्यास 250 रुपये फी आणि ओपन OBC EWS असल्यास 500 रुपये फी देण्यात आहे. फी मित्रांनो नॉन रेफंडेबल या ठिकाणी फी राहणार आहे.
फी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI थ्रू ऑनर फॉर्म या ठिकाणी फी भरू शकता. तर मित्रांनो अशा पद्धती या ठिकाणी फी भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रिंटआउट या ठिकाणी काढायचे आहेत. त्याचबरोबर पेमेंटच्या या ठिकाणी स्टेटससुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. ओके, तर हे तुम्ही रेल्वेमध्ये पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.